कॉलेजकडून कबड्डीची बी टीम खेळणार नाही हे कुणी ठरवलं? कामिनी तू? म्हणजे दोन टीम खेळवायच्या म्हणजे खूप खर्च होणार संस्थेला. त्यामुळे मला असं वाटलं एवढा खर्च आपण कशाला करायचा, म्हणून म्हटलं फक्त एक टीम असं होतं ते. छान. तुला कॉलेजची एवढी काळजी आहे बघून खूप आनंद झाला. बहिणी असणार ना. खूप कौतुक वाटलं तुझं. थँक्यू. पण कॉलेजमध्ये आणखीन एका टीमला कबड्डी खेळण्याची संधी दिल्याने आपलं फारसं नुकसान होणार नाहीये. त्यामुळे तू त्याची काळजी करू नकोस. खर्चाचं काय ते आमच्यावर सोड. आणि महत्त्वाचं म्हणजे हे कॉलेज आम्ही पैसे मिळवण्यासाठी उभं केलेलं नाहीच आहे, नाही का सर? समाजातल्या सर्व थरातल्या मुलामुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं, या हेतूने हे कॉलेज उभं राहिलेलं आहे. त्यामुळे उद्या या मुलींमधून कोण उत्तम खेळाडू तयार झाले तर कॉलेजसाठी ती अभिमानाचीच गोष्ट असेल. आणि त्यापुढे हा एवढा खर्च म्हणजे काहीच नाहीये. सर, कॉलेजची चेअरपर्सन या नात्याने मला हा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही विचारायला हवं होतं, नाही का? बरोबर आहे. राहिलंच द्या म्हणजे सॉरी. हा पण आजी, मी माझी टीम ऑलरेडी सिलेक्ट केली आहे आणि माझ्या टीममध्ये बेस्ट प्लेयर्स आहेत आणि आय नो माझीच टीम जिंकणार आहे, तर दुसरी टीम का पाहिजे ना? अगं हो 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 अनिका, अजून स्पर्धा सुरू पण झाली नाही आणि तू स्वतःच विजयी झालीस असं जाहीर पण केलंस. छान, तुझा कॉन्फिडन्स छान आहे. पण बाळा, अन्नपूर्णा आजी आल्यावर सगळ्यांची तोंड कशी झालती बघितलीस काय? पाण्यात पडल्यावर मांजर कसं करतंय तसंच झालतं त्यासनी. त्याकडू आजी, त्यासनी तर डोक्यावर हात फिरून बी काय बी सुचना झालतं. सो आज तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट घडली आहे ना. चला, तुम्हाला ट्रीट देतो. ट्रीट? मग मी तर या टायमाला निदान 4-5 वडापाव तरी खाणारच. अगं तू 6 खाशील, पण मी काय म्हणतो काहीतरी वेगळं ट्राय करूया ना. वेगळं म्हणजे मोमोज, नूडल्स, पिझ्झा असं काहीतरी. काय म्हणला? मोमोज. मोमोज. सर, अहो असं म्हणताना तोंड पार चुचंदरी सारखंच होतंय. मोमोज. मोज म्हणजे काय आता मोज खायचं वय? म्हणजे मोजे खातं का कोणी? अरे तुम्हाला मोमोज माहित नाही? अहो नाही, काय असतंय ते? या जामून ट्री. ऋषी सर, जांभळाचं झाड कुठे आहे? ते नाव आहे हॉटेलचं. बस. बसा बसा. एक्सक्यूज मी. हॅलो सर. हॅलो, एक व्हेज शेजवान नूडल्स करा. शेजवान? तुला लाल शिरा खायच्यात की पांढऱ्या? लाल. मग शेजवान नूडल्स. एनिथिंग एल्स सर? नो, दॅट विल बी. थँक्यू सो मच. थँक्यू.
फॉर नूडल्स हा. या. थँक्यू. करा सुरू. ऋषी सर याने खायचं वय साधा चमचा नाही काय? यांनी इझी जाईल म्हणून हे दिलंय. इझी कसं? याला चॉपस्टिक्स म्हणतात. एक चॉपस्टिक अशी खालच्या बोटात पकडायची, एक वरच्या बोटात पकडायची. म्हणजे असं चिमट्यासारखं पकडायचं वय. मग तर भारीच की. कमळे अगं आपला बंड्या कसं गावाकडं असं सुरसुर करत चहा प्यायचा की नाही, तसंच आपण या शेवया असं सुरसुर करत खाऊया आणि तोंडात आत वडत जाऊया. हसून द्या, मी हातानेच खातो. अगं जमत होतं की. मग खायचं काय बी असू द्या, निंगीला सगळं जमतंय बघा. निंगी तू काय बी टेन्शन घेऊ नको, तू खा, वड तू वड. आणि तू काय तिच्याकडे बघतेस, तू खा की. होय. सराव तुम्ही बी खावा की. हो खातो ना. नाही तुम्ही जे चॉपस्टिक बरोबर कबड्डी खेळताय ते बघून मलाच मजा येते.